जागा वाटपाचा फॉर्म्युला बघितला तर ते राष्ट्रवादीला कुठं दुय्यम स्थान दिलं जातं अशा प्रकारचं एक आम्ही एका विचारानं या निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरलेलं आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असणारे माननीय मुश्रीफ साहेब यांच्याबरोबर आमची बैठक झालेली आहे. शिवसेनेचे प्रमुख नेते असणारे राजेश क्षीरसागर यांच्याशी आमची बैठक झालेली आहे. चंद्रकांत दादा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि आम्ही ठरवून चाललोय की बाबा यामध्ये माझं आणि तुमचं किंवा एक करण्यापेक्षा जसा उल्लेख झाला की आपल्या प्रमुख लोकांना उमेदवारी मिळाली पाहिजे हा आग्रह तिन्ही पक्षांचा असणार आहे. परंतु आपण विचारांना पुढे जात असताना 2 पावलं पुढे 2 पावलं मागं हे करावंच लागेल आणि त्याला आमच्या तिन्ही पक्षांची तयारी आहे. परंतु 3 पक्ष एकत्र असल्यामुळं काही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार हे निश्चितच आहे. आमचा प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त प्रभावी लोकांना मेरिटच्या लोकांना यामध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे. कारण ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये फक्तच चांगला व्यक्ती आहे हे न बघता त्याचं काम पक्षाचं काम त्यांनी असणारा त्यांचा संपर्क या सगळ्या गोष्टी यामध्ये काउंट होतात. तर मेरिट सुद्धा आमचं असं नाही. तिन्ही पक्षांनी मेरिटनुसार आपले उमेदवार उभे केले पाहिजे. सर्वेक्षण होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये सुद्धा तो व्यक्ती प्रभावी असला पाहिजे ही भूमिका आमची आहे.